भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर हर्सुल मंडळ तालुका कार्यकारिणी बैठक माननीय जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि तालुका अध्यक्ष जयरामभाऊ भुसारे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कार्यकारिणी बैठक पार पडली। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामाबाबा लहारे यांनी अध्यक्षपदावर पदभार स्वीकारून बैठकीत सुरुवात करण्यात आली। बैठकीत आलेल्या खाली विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भात पुढील नियोजन करणे, शाखा ओपनिंग नियोजन करण्यात आले, जबाबदाऱ्या देण्यात आल्या। बूथ संघटन यांच्यावर सविस्तर चर्चा झाली। मोर्चा आघाडी कार्यकारिणी नावे काढण्यासाठी चर्चा झाली। नवीन पक्ष प्रवेश याबाबत कार्यकर्त्यांकडून मार्गदर्शन ऐकून घेण्यात आले। अशा अनेक विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते कांतीलाल लोखंडे तालुका अध्यक्ष, श्री जयराम नारायण भुसारी उपाध्यक्ष, श्री पवन हिरामन बोरसे उपाध्यक्ष, श्री हरिकिसन पवार उपाध्यक्ष, श्री रघुनाथ नथू घाटा उपाध्यक्ष, श्री तुळशीराम नावजी भोये सरचिटणीस, श्री पंडित लक्ष्मण भोये सरचिटणीस, श्री भगवान लक्ष्मण कचरे चिटणीस, श्री भरत काशीनाथ बोरसे चिटणीस, श्री तुळशीराम देवराम घाटा चिटणीस, श्री भाऊराव रामदास राठोड चिटणीस, श्री प्रकाश जगन्नाथ भोये चिटणीस, श्री कांतीलाल सोनू धनगरे कोषाध्यक्ष, श्री सतीश नारायण दुसाने युवा मोर्चा अध्यक्ष, श्री सनी सतीश वाघचौरे किसान मोर्चा अध्यक्ष, श्री हनुमंत तुळशीराम तरवारे आदिवासी मोर्चा अध्यक्ष, श्री तुकाराम केवजी चौधरी आघाडी सरचिटणीस, श्री अरुण तुकाराम बोरसे आघाडी सरचिटणीस, श्री निवृत्ती दामू मवळे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सौ जबीन रजवली शेख, हर्सुल शहर अध्यक्ष युवा मोर्चा सौरभ बाविस्कर, कामगार आघाडी अध्यक्ष श्री हिरामन सकाराम घाटाळ, व्यापार आघाडी अध्यक्ष देवीदास सदाशिव बोडके, वैद्यकीय आघाडी सेल अध्यक्ष डॉक्टर कैलास कुटके, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष श्री रामदास सोमा लहारे, दिव्यांग सेल अध्यक्ष श्री देवीदास बुधा धनगरे, बुद्धिजीवी सेल अध्यक्ष शंकर देवजी निंबारे, पदवीधर प्रकोष्ठ अध्यक्ष श्री अरुण देवराम भोये, क्रीडा प्रकोष्ठ अध्यक्ष श्री राहुल भगवान चौधरी, सांस्कृतिक सेल अध्यक्ष श्री माधव हिरामन राऊत, आयुष्मान भारत सेल अध्यक्ष श्री धनराज लक्ष्मण खेडुलकर, पंचायत राज आणि ग्रामविकास अध्यक्ष श्री सुधाकर सोनोपागे, बेटी बचाव बेटी पढाओ अध्यक्ष श्री अनिल सकाराम खुताडे, कामगार आघाडी अध्यक्ष श्री हिरामन सकाराम घाटाळ, व्यापार आघाडी अध्यक्ष देवीदास सदाशिव बोडके, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष श्री रामदास सोमा लहारे, दिव्यांग सेल अध्यक्ष श्री देवीदास बुधा धनगरे, बुद्धिजीवी सेल अध्यक्ष शंकर देवजी निंबारे, पदवीधर प्रकोष्ठ अध्यक्ष श्री अरुण देवराम भोये, क्रीडा प्रकोष्ठ अध्यक्ष श्री राहुल भगवान चौधरी, सांस्कृतिक सेल अध्यक्ष श्री माधव हिरामन राऊत, आयुष्मान भारत सेल अध्यक्ष श्री धनराज लक्ष्मण खेडुलकर, पंचायत राज आणि ग्रामविकास अध्यक्ष श्री सुधाकर सोनोपागे, तालुका कार्यकारिणी अध्यक्ष सदस्य श्री अर्जुन देवजी किरकिरे, नामदेव भोये रमेश भोये, श्री सुनील गंगाराम राऊतमाळे, श्री हिरामन नामदेव राऊत, विष्णू आनंद गावित, हरिदास साहेबराव कडकळे, मुरली राघव बोरसे, प्रकाश गणेश कणोजे, राजेश चंदर चाहले, हरिदास साहेबराव काटकरी, संदीप टवाले, रवींद्र कुंभार, संतोष कणोजे, नामदेव भोये, अंबादास शिंगाडे, हिरामन नळवाडे, गणेश गावित। बैठकीसाठी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।